कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केलेल्या आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन केलंय। या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, त्यांना न्यायालयासमोर हजर करून तपास तात्काळ पूर्ण करून सर्व माजी सैनिकांना पैसे परत करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली। बीटी कवडे रस्त्यावरील एसजी ट्रेडिंग कंपनीने शेकडो माजी सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी 355 लोकांचा जबाब घेऊन 17 दिवसानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग केला। त्यानंतर मात्र तपासाला गती आली नसल्याचे माजी सैनिकांचे म्हणणे आहे। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, माजी सैनिक देवेंदू कुमार, माहिती अलका शिंदे, लालसिंग बिजनोई, निकम कमलाकर, मुक्ता चव्हाण, महेश बागडे, रजनीकांत मोरे आदी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। गेल्या 4 महिन्यापूर्वी बीटी कवडे रोड या ठिकाणी एसजी ट्रेडिंग कंपनीने 355 माजी सैनिकांची फसवणूक केली। 30 कोटीपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक, त्याची नोंद पुणे पोलीस ठाण्यामध्ये त्याची नोंद झालेली आहे। गेल्या 4 महिन्यापासून पुणे पोलीस योग्यरित्या तपास करत नाही। मुख्य आरोपी जे आहे ते आरोपींना अटक आतापर्यंत केलेली नाही। त्याच्यासोबत काम करणारे जे स्टाफ आहे, ज्या लोकांनी या लोकांना कन्व्हिन्स केला, पैसे गुंतवण्यासाठी त्यांना विनंती केली किंवा त्यांनी माहिती दिली, अशा आरोपींना सुद्धा अटक केली नाही। गेल्या 4 महिन्यापासून हा विषय पुणे पोलीस आयुक्तांना माहिती असून सुद्धा आरोपींना अटक केली जात नाही आणि माजी सैनिकांना न्याय मिळत नाही। या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तांना एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी विनंती करतो की जे लोक आज आंदोलन करतात ते देशाचे माजी सैनिक आहेत। बॉर्डरवर लढणारे लोक आहेत, प्राणाची आहुती देऊन घरापासून दूर राहून आपली देशाची सेवा करणारे लोक आहेत। हे खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो की माजी सैनिक आंदोलन करतात आणि पुणे पोलीस याची दखल घेत नाही। 4 महिने झाले तुम्ही विलंब लावलेला आहे। गेल्या 4 महिन्यापासून तुम्ही याचा तपास करत नाही। या 4 महिन्यामध्ये तुम्ही आरोपीला अटक केली नाही, का विलंब लावलेला या केसमध्ये? अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्याने पुणे पोलिसांना आवाहन करतो की त्वरित आरोपींना अटक करा, त्यांना न्यायालयासमोर उभा करा आणि त्याची मालमत्ता जप्त करून ज्या लोकांनी माजी सैनिकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचा परतावा म्हणून त्यांना परतफेड करावी आणि पोलिसांनी यामध्ये योग्यरित्या तपास करून न्याय मिळवून द्यावा, यासाठी आजचं हे आंदोलन होत आहे। आणि मी मूल निवासी बुस्ती मंचाच्या वतीने आजच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो। हम लोग पूरे एक्स सर्विसमैन यहाँ पुणे सीपी ऑफिस के सामने धरना दिए हैं। हमने अपने फौज की जो गाड़ी कमाई है, रिटायरमेंट की जो कमाई है, वो हमने इन्वेस्ट किया था। इन्वेस्टमेंट के कुछ दिन तक हमको मिला, उसके बाद जो है ये लेकर गायब हो गया। कोई न कोई बहाना किया कि ये इलेक्शन आ गया, ओटीपी नहीं मिल रहा है, ये नहीं मिल रहा है। कई लोगों को उसने डीमैट अकाउंट से पैसा ट्रांसफर करके अपने अकाउंट में डलवाया कि हम आपको जो है और 1% ज़्यादा देंगे। इसके बाद ये अचानक शाम को यहाँ पुणे से गया कोल्हापुर और वहाँ ये बोला कि ये सीरियस हो गया और हॉस्पिटल में एडमिट हुआ और रात को 1 बजे कोल्हापुर हॉस्पिटल में पोस्टमार्टम हुआ। जबकि कायदे से रात को अंधेरे में पोस्टमार्टम नहीं होता है, दिन को पोस्टमार्टम किया जाता है। इतना हाई प्रोफाइल आदमी नहीं था कि जिसका पोस्टमार्टम किया जाए। और पोस्टमार्टम के बाद जो फोटोग्राफ दिखाए गए हम लोगों को, वो फोटोग्राफ सस्पिशियस है। ऐसा लग रहा है जैसे डिकम्पोज बॉडी का है। अगर आदमी जल्दी मरा है और पोस्टमार्टम 4 घंटे के बाद हो रहा है तो ऐसा नहीं होता है। ये पुलिस इन्वेस्टिगेशन का मैटर है और पुलिस अपना इन्वेस्टिगेशन तेज होना चाहिए, जिसके लिए हम पिछले 4 महीने से पुलिस के पीछे घूम रहे हैं और हमारा इन्वेस्टिगेशन तेज नहीं हो रहा है। इन्वेस्टिगेशन तेज होना चाहिए, इसका जो गुनहगार है वो पकड़ना चाहिए और सुरेश एक्चुअल मरा है कि नहीं मरा है, क्या है, ये सबके सामने आना चाहिए। ये एक सस्पिशियस मैटर है, इसलिए हम लोग आज इधर धरने पर बैठे हैं।